बोलने का पुणे में आकर मराठी बोलना, नहीं मराठी बोलेगा बोलायचं. नहीं बोलेगा मामोड्या ने हा? हाँ मामोड्या ने मराठी नहीं बोलेगा महाराष्ट्रात जाऊन मराठी बोलायचं. मी मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा. वृद्ध रिक्षा चालकाचं मराठीबद्दल संतापजनक वक्तव्य. पुण्यात काल मध्यरात्री पुणे स्टेशनसमोर घडलेल्या एका घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. काही मराठी विद्यार्थी चहा पिण्यासाठी थांबलेले असताना एका रिक्षा चालकानं मराठी विरोधी वक्तव्य करून अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित रिक्षा चालकानं विद्यार्थ्याशी गैरवर्तन करत मी मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा असं संतापजनक वक्तव्य केलं. एवढंच नव्हे तर त्यानं विद्यार्थ्याला अश्लील हातवारे केल्याचंही सांगितलं जात आहे. पुण्यासारख्या मराठी संस्कृतीच्या केंद्रस्थानी मराठी भाषेचा असा अपमान होणं अत्यंत गंभीर असल्याचं नागरिकांनी म्हटलंय. संबंधित रिक्षा चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ले फोटो हाँ मराठी नहीं आता है तो क्या करेगा काय बोलते बोले मराठी बोलने का पुणे में आकर मराठी बोलना, नहीं मराठी बोलेगा बोलायचं. नहीं बोलेगा मामोड्या ने हा? हाँ मामोड्या ने मराठी नहीं बोलेगा महाराष्ट्रात जाऊन मराठी बोलायचं. कुठं मराठी बोलल्यावर आता ही गोष्ट बघितली असेल व्हिडिओच्या माध्यमातून, तर मला सांगायला खरंच दुःख होतंय की वारंवार या घटना घडतायत. मराठीचा अपमान या पुण्यात नव्हे तर महाराष्ट्रात केला जातोय. पुण्यातली दुसरी घटना आहे. पहिली घटना माझ्या बाबतीतच जेव्हा पुणे महानगरपालिकेने गणेशोत्सवाची बैठक ठेवली होती सर्व पुणेच्या मंडळांची, त्यावेळेस असाच एक समाजकंटक त्या बैठकीत घुसला आणि त्यांनी हिंदी भाषेत बोलायला सुरुवात केली. या ठिकाणी सर्व मराठी भाषिक होते आणि या ठिकाणी असा काहीतरी समाजकंटकांनी यायचं आणि मुद्दामून तिथं काहीतरी हा असला खुडसळपणा करायचा, हा अजिबात खपून घेतला जाणार नाही. आता ही दुसरी गोष्ट झाली आहे. या बाबतीत आम्ही प्रशासनासोबतही बोलणार आहोत. या बाबतीत त्या संबंधित व्यक्तींची आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंटही करणार आहोत. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, आता यापुढे तिसरी घटना ही घडू दिली जाणार नाही. आता जशाच तसं उत्तर दिलं जाईल. या महाराष्ट्रात मराठी म्हणजे मराठीच बोलली पाहिजे पहिली, त्याशिवाय दुसरी भाषा कुठली बोलली गेली नाही पाहिजे. कारण आपण या महाराष्ट्रात राहतो. या महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठी भाषा आहे.